तुळशी विवाहामध्ये ही एक वस्तू अर्पण करा आणि घरामध्ये सुख शांती तुमच्या नांदेल, तुम्हाला धनाची प्राप्त होईल. एवढा प्रभावशाली असा उपाय या व्हिडिओतून आज आपण पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की हिंदू धर्मात एक महत्त्वाची पूजा म्हणजे माता तुळशीचा विवाह. हा एक खूप पवित्र असा विधी आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे. तुळशी विवाह आणि देव उठणी एकादशीला कार्तिक महिन्यात विशेष असे महत्त्व आहे. कार्तिक महिन्यात माता तुळशीची आणि भगवान विष्णूंची पूजा प्रार्थना केली जाते. यांना प्रसन्न करून घेण्यासाठी विविध उपाय केले जातात, पूजापाठ केली जातात. त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त करत असतो. जीवनात आपल्याला कशाचीच कमी पडत नाही. तर चला मंडळी, बघूया तुळशी विवाहामध्ये विशेष असे महत्त्वपूर्ण काय आहे आणि त्यांची योग्य पूजा पद्धती काय आहे. अगदी साधी सोपी पद्धत आपण या व्हिडिओतून आज पाहणार आहोत. आणि एक असा उपाय या दिवशी तुम्हाला करायचा आहे ज्यामुळे माता तुळशी ही प्रसन्न होत असते, भगवान विष्णू प्रसन्न होत असतात आणि आपल्यावरती धनाची कृपा होत असते. तर तुळशी विवाह कार्तिक महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला करायचा आहे. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होत असतात, त्याला देव उठणी एकादशी असे बोलत असतात. तुळशी मातेला लक्ष्मीचं रूप आहे आणि तिला लक्ष्मीचं रूप आपण मानत असतो. तुळशीचा विवाह श्रीकृष्णांशी केला जातो. श्रीकृष्ण म्हणजे साक्षात भगवान विष्णूच आहेत. जे कोणी तुळशी माता आणि भगवान विष्णूंचे खरे भक्त असतात, माता लक्ष्मीचे खरे भक्त असतात, ते हा विवाह नेहमी करत असतात आणि त्यांच्यावर मातेची आणि भगवान विष्णूंची कृपा ही नेहमी राहत असते. त्यांचे जीवन समृद्ध होत असते, धनसंपत्तीमध्ये त्यांच्या वाढ होत असते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाच्या कथा खूप प्रचलित आहेत. या दिवसापासून विवाहाला, ग्रहप्रवेशाला सुरुवात केली जाते. मंगल कार्याला या दिवसापासून सुरुवात होत असते. त्यांचा श्री गणेशा होत असतो. या वर्षीचा तुळशी विवाह हा 12 नोव्हेंबरला आलेला आहे. एकादशी तिथी आहे सायंकाळी 4:04 पासून ते 13 नोव्हेंबरला दुपारी 1:01 तर यामध्ये आपण प्रदोष काळामध्ये आपण तुळशीचा विवाह करायचा आहे. आणि प्रदोष काळातला शुभ मुहूर्त आहे 5:29 पासून ते रात्री 7:58 आपल्याला हा विवाहाचा शुभ काळ आहे. या काळामध्येच आपल्याला हा विवाह करायचा आहे. या काळामध्ये विवाह केल्यानंतर त्याचा दुगुणा लाभ आपल्याला भेटत असतो, कारण हा शुभ तिथी असते, शुभ वेळ असते. तर चला मित्रांनो, आज आपण एकदम साधी सोपी पद्धत तुळशी विवाहाची पाहणार आहोत. ही करून तुम्ही तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद, कृपा प्राप्त करू शकता. तर तुम्हाला एका चौरंग घ्यायचा आहे, त्यावरती माता तुळशीची कुंडी ठेवायची आहे. जर तुमच्या दरवाजामध्ये जर वृंदावन असेल माता तुळशीचं, तर तिथे तुम्ही करू शकता पूजा. आणि त्याला तुम्हाला एक उसाचा मंडप लावायचा आहे. एक उसाचं जरी तुम्ही फांदी तिथे लावली तरी तुम्हाला त्याला धाग्याने गुंडळून ती फांदी उभी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तांदळाने किंवा गव्हाने तुम्हाला चौकी बनवायची आहे तुळशीच्या बाजूला, किंवा दुसऱ्या चौरंगावरती बनवली तरी चालेल. त्यावरती तुम्हाला भगवान कृष्णांची मूर्तीला दुधाने अभिषेक घालायचा आहे, पाण्याने अभिषेक घालायचा आहे. मूर्ती पुसून स्वच्छ करून ती तुम्हाला तिथे मांडायची आहे. त्यानंतर तुम्हाला कलश स्थापना देखील करायची आहे. प्रत्येक शुभ कार्यामध्ये ही कलश स्थापना ही केली जाते. हिंदू शास्त्रामध्ये कलश स्थापनेला विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे कोणतीच पूजा ही पूर्ण धरली जात नाही. त्यामुळे प्रत्येक पूजेमध्ये कलश स्थापना ही झालीच पाहिजे. तुम्हाला या विवाहामध्ये देखील कलश स्थापना करायचा आहे. तुळशीच्या कुंडीवरती तुम्हाला स्वास्तिकचं चिन्ह काढायचं आहे. कलशावरती तुम्हाला स्वास्तिकचं चिन्ह काढायचं आहे. आणि तुम्हाला जे पाट आहे त्याच्यावरती देखील स्वास्तिकचं चिन्ह तुम्हाला काढायचं आहे. हे चिन्ह अगदी शुभ लाभ आपल्याला देत असतं आणि याच्यातून चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात. तुम्हाला दरवाजामध्ये सगळीकडे या दिवशी दिवे लावायचे असतात, लाइटिंग लावायची असते. धूप दीप प्रज्वलित केल्यानंतर पूजेला तुम्हाला सुरुवात करायची असते. ओम तुळशी माते नम या मंत्राचा तुम्हाला जप करत मातेला दूध अर्पण करायचं असतं. एकादशी दिवशी मातेला पाणी द्यायचं नसतं, तर तिला दूध द्यायचं असतं. दुधाने अभिषेक घालायचा असतो. तुळशी मातेला शृंगाराचे सामान तुम्हाला द्यायचं आहे. मातेला चुनरी तुम्हाला द्यायची आहे, बांगड्या द्यायच्या आहेत, गजरा, अशा विविध तुमच्या यथाशक्तीने वस्तू तुम्ही शृंगाराच्या देऊ शकता. मंगळसूत्र द्यायचं आहे तुम्हाला. मातेसाठी ओटी तुम्हाला द्यायची आहे.
ती उटी तुम्ही नंतर मंदिरात ठेवा किंवा नंतर तुमच्याजवळ ठेवली तरी ती तुमच्या खूप लाभदायक तुम्हाला ठरणार आहे. त्यानंतर भगवान विष्णूंना म्हणजे श्रीकृष्णांना तुम्हाला वस्त्र अर्पण करायचे आहेत. तुम्हाला वस्त्र त्यांना घालायचे आहेत. कृष्ण आणि माता तुळशी यांच्यामध्ये पांढरा कपडा तुम्हाला धरायचा आहे. त्याच्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि तुम्हाला मंगळ अष्टका तुम्हाला बोलायच्या असतील. जर तुम्हाला बोलणं जमत नसेल तर तुम्ही मोबाईलवरतीही लावून फक्त मध्ये कपडा धरून ठेवला तरी खूप आहे. त्यानंतर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची माता तुळशीची आरती तुम्हाला करायची आहे. फूल अक्षता तुम्हाला या मंगलाष्टकामध्ये व्हायच्या आहेत आणि असा विवाह तुम्हाला त्यांचा करायचा आहे. अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला ही करण्याची. त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. असं मानलं जातं की या विवाहामध्ये जो नैवेद्य दाखवला जातो ना, तो नैवेद्य आपण प्रसाद म्हणून ग्रहण केल्यानंतर आपल्या जीवनातील कष्ट निघून जातात. त्या कष्टांचं आपल्या सारं निवारण होत असतं. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर नेहमी राहत असते. तुळशी विवाहासारखा पवित्र पूजा आपल्या घरामध्ये केली तर आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग उघडत असतात. तर या दिवशी एक असा उपाय आपल्याला करायचा आहे, याने घरात पैशाची बरकत होईल, बरसात होईल. तुम्हाला या दिवशी तुळशीचं एक पान भगवान विष्णूंना व्हायचं आहे. यामुळे खूप मोठा लाभ तुम्हाला होणार आहे. लक्षात घ्या, रात्री तुळशीचे पान तोडणं हे खूप अशुभ मानलं जातं. यामुळे खूप मोठं पाप लागतं. रात्री तुळशीला स्पर्श करायचा नसतो. सकाळी तुम्ही त्याचे पानं तोडून ठेवा आणि रात्री तुम्ही श्री विष्णूंच्या फोटोवरती तुळशीचं एक पान तुळशी विवाह दिवशी तुम्हाला व्हायचं आहे. तुळशी विवाह केल्यामुळे तुमच्या संसारामध्ये अगदी गोडवा राहत असतो. तुमच्या जर नवरा बायकोमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील, भांडणं असतील, कलह असतील, तर हा विवाह तुम्ही तुमच्या घरामध्ये एकदा नक्की करून बघा. याने तुमच्या संसारामध्ये सुद्धा खूप गोडवा राहतो आणि संसार सुखाचा होत असतो. तुळशीचा विवाह तुम्ही करत असता तेव्हा तुम्हाला कन्यादान केलेल्याचं पुण्य तुम्हाला भेटत असतं. कन्यादानाचं पुण्य हे सर्वश्रेष्ठ पुण्य मानलं गेलेलं आहे आणि हे हिंदू शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. खूप मौल्यवान असं हे पुण्य जर तुम्हाला एका या विवाहामुळे होत असेल तर तुमच्या जीवनामध्ये कशाचीच तुम्हाला कमी पडणार नाही. असं हे खूप महत्त्वाचं पुण्य तुम्ही या दिवशी कमवणार आहात. त्याने तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. ज्या घरात ज्यांना मुलगी नाही त्यांनी अवश्य तुळशीचा विवाह करावा. त्याने खूप पुण्य तुम्हाला प्राप्त होत असते आणि तुमच्याकडून जे काही पाप झालेलं आहे ते नष्ट होत असते. शास्त्रात देखील तुळशी विवाहाला खूप शुभ विवाह मानला गेलेला आहे. या दिवशी काही उपाय करून तुम्हाला धन, वैभव, सुख, शांती आणि समाधान तुम्हाला प्राप्त करता येते. तुळशीच्या कुंडीमध्ये तुम्हाला या दिवशी विवाहाच्या आधी तुम्हाला ₹1 आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला दाबून ठेवायचे आहेत. तुळशी विवाह झाल्यानंतर तुम्हाला रात्री तो ₹1 तिथून बाहेर काढायचा आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. यामुळे माता लक्ष्मीची, माता तुळशीची कृपा तुमच्यावरती नेहमी राहत असते आणि तुमच्या घरामध्ये धनप्राप्तीही होत असते. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर माता तुळशीला कोणती जर गोष्ट मागितली तर ती तुमची नक्कीच पूर्ण होत असते. कारण भगवान विष्णूंना तुळशी ही अतिशय प्रिय आहे आणि ते तुळशीची कोणतीच गोष्ट कधी टाळत नाहीत. त्यामुळे तुम्ही या दिवशी तुळशीला जर एखादी तुमची मनोकामना मागितली तर माता तुळशी ही तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण करत असते. त्यामुळे यावर्षी तुळशी विवाह तुम्ही अशा पद्धतीने नक्की करा आणि माता लक्ष्मीकडे म्हणजेच तुळशीकडे तुम्ही एखादी मनोकामना नक्की मागून बघा. ती तुमची मनोकामना नक्की पूर्ण करेल. तर अशी होती आजची माहिती. जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.